वाडा बघत काय म्हणत होता तू वर काय म्हणत होता देवाचं प्रवास मंत्र म्हणत होता वारकरी निघाला आपल्याला एवढा पाऊस लागला आता मोरया गाडीनं आमच्या गाडीची हालत लई घाण गेली ऑफ रोडला चालल्यासारखं वाटते टेंट बघ काय हल्ली इथे रात्रीच्या 1:30 वाजलेत सगळे खाली आलेले आहेत आणि बिल्डिंगच्या खाली आले सगळे आणि आता आम्ही कुठं चाललोय कळलं लवकरच सगळ्यांच्या गाड्या वगैरे तयार झाल्यात आता तुझी का नाही आली माझी पण पुसून घे तेवढे 10 रुपये तर तुझी पण घे पुसून कारण खूप संघर्षातून मग एक मेन कार्यकर्ता आला इथं याची वाडा बघत काय म्हणत होता तू वर काय म्हणत होता देवाचं प्रवास मंत्र म्हणत होता एकदा येतं पण मी त्याच्या गाडी बसून नवीन हेल्मेट घेतले नवीन चला आपण आपल्या गाडीवर जाऊ आता तिथून डायरेक्ट पुढच्या स्टॉपला थांबू वारजेतच निघाला आपल्याला एवढा पाऊस लागलाय आता अजून एका ठिकाणी जाऊन थांबायचं आपल्याला तिथं थांबून गाड्यांची पूजा वगैरे करून आपण आता पुढे डायरेक्ट भीमाशंकरला निघणार तू आंघोळ केली का हे नीट पण बोलू शकला असतं तू हे गाडी कुठनं घालो का मागे नाहीत ना कुत्री आजकाल काही नाही तर कुत्री मागा लागायची उठा सकाळ झाली हे बोंबलत फिरायची वेळ झाली कुठं पुढं बोंबलत फिरायची वेळ झाली पिकअप ड्रॉप झालेलं आहे नाही पिकअपच झाले ड्रॉप नाही झाला अरे कुठं थांबतं इथं कुठं आता आपण इथं करवणेकरमध्ये गाड्यांचं नारळ फोडून पूजन करणारे विनायक शेठ यांच्या हस्ते थोडा शेठ नारळ ऐक ना तुषा प्रफुल तुझ्या मोबाईलमध्ये उभं व्हिडिओ घेणार रीलसाठी फक्त रीलसाठी याच्या अरे तुला नारळच फोडायला लावलाय फोड ना पटकीन बाबा तुझं काय दक्षिण देतोय का मोबाईल सापडा मला वाटलं दक्षिण देतोय नारळ फोडणाऱ्याला गणपती बाप्पा मोरया हो बरं वाटत नवीन ब्लॉगर आपला नवीन ब्लॉगर कॅमेरा दिसतोय कारण निघायचं विण्या निघायचं का चल ना तिथे असं काय निवडणुकीला उभं राहिला होई राजगुरुनगरमध्ये पोचलोय आपण आणि चहा प्यायला थांबलोय तिथं गाड्यांची हालत आपण गाडी लय पळते काय रे आपण राजू हायगर आपला व्हिडिओ चालू करण्याच्या गाडीनं आमच्या गाड्यांची हालत लई घाण गेली असं
हायवेला चालतंय, आपण ऑफ रोडला चालल्यासारखं वाटते. भावा स्टोरी टाकणार, आपला व्हिडिओ चाललाय. टाकली पण हा टाकायची की स्टोरी होय जी आलं बघ. अरे हे बघ पेंट इथं बघ काय आलं इथं. एक्सपोज बघा रे, एक्सपोजचा मालक पण बघा. काहीच नाही. तुझा पण दाखवायचंय का? नाही ना. तो चला आता इथं चहा पिऊ. चहा ए नंतर कुठं थांबायचं? नंतर कुठं थांबायचं? लय असं निघालं असंच म्हणला होता. 5 वेळा थांबलोय. कोणाला? बरे चावी बंद करा, चला चहा पिऊ. आपण आता भीमाशंकरच्या जवळ पोचलोय. 7 ते 8 किलोमीटर अजून इथून भीमाशंकर आहे. आणि थोडं उजडायला पण लागले. सकाळी अर्धे रायडर जाऊन आले भीमाशंकरला. आणि आपण आता चाललोय. वाजलेत किती रे? किती वाजलेत? हा 5:30 वाजलेत. म्हणजे आपण निघालोय रात्री 2ला. 2 वाजता निघाली. आपल्याला इकडे 5:30 वाजले. आपल्याकडे काही जास्त पुढे नाही गेलं. आपल्याला भेटलं बघा. जय महाकाल. जसं जवळ आले तसं सगळ्यांना जोर आलाय. कधी एकदा पोचतोय असं झाले. हा रोड लई खतरनाक आहे जाईपर्यंत. गर्दी एवढी जाम आहे. दोन्ही साईडला गाड्या लागलेल्या आहेत. सगळी लोक अशी वागतात का नाही. पोचलो पण आपण भीमाशंकरला. बाबा एवढ्यात आवाज काय आला आहे. आयला गाडी आवाजला विषय. पार्किंग अरे गाडी कुठे लावायची? हा मंदिर इथंच आहे की. लावायची कुठं? आतमध्ये पार्किंग आहे ना त्याच्या तिकडं आतमध्ये. हा तिकडं आतमध्ये पार्किंग असतं. चल अरे इथं पार्किंग असतं. गाडी आहे चान्स आहे. तो एक रस्ता माहित नाही आपल्याला पुढे. नाही डायरेक्ट खाली जरा ढिगा अरे ढिगा खाली जाते रे भाऊ. अरे लय गाड्या आल्यात मागणं. हा इथे लावते चालते नाही. इथे लावल्यावर आपल्याला काय नाही. चल आलोय आपण आता लाईन मध्ये. येताना असं वातावरण पाहिजे होतं. मोबाईल फुल झाला असतं तरी चाललं असतं. कॅमेरा नसतं बंद केला. जेवण ते दुसरा आहे हा.